अमरावती येथील जलसंपदा विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विविध प्रलंबित मागण्यांसाठी सुरू असलेले बेमुदत काम बंद आंदोलन आज चौथ्या दिवशी कायम आहे। जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय अधिकारी व कर्मचारी संस्थेच्या वतीने हे आंदोलन छेडण्यात आले आहे। कर्मचाऱ्यांच्या मागण्यांमध्ये चौथ्या वेतन आयोगापासूनची वेतन त्रुटी दूर करून सुधारित वेतन श्रेणी लागू करणे, पदनामात बदल व पदोन्नतीतील साखळी कमी करणे, सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, गोदावरी मंडळ स्वायत्ता करताना वर्ग 3 व 4 कर्मचाऱ्यांच्या वेतन कोषागार कार्यालयामार्फतच देणे, 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी अनुकंपा प्रतीक्षा यादीतील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करणे, तसेच जिल्हा परिषदेमधील अधिकारी कर्मचाऱ्यांचे मृदा व जलसंपदा विभागात समावेशन करणे यांच्यासह विविध मागण्यांचा समावेश आहे। कर्मचाऱ्यांनी सांगितले की मागण्यासंदर्भात अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आली नाही, त्यामुळे अखेर काम बंद आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला। दरम्यान प्रलंबित मागण्या तातडीने मान्य न झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही कर्मचाऱ्यांनी दिला। या संदर्भात निलेश धाकडे कर्मचारी यांनी ही माहिती दिली। नमस्कार, मी निलेश सहदेवराव धाकडे, जलसंपदा विभाग अमरावती येथे कार्यरत आहे। तुम्ही पाहत असाल की आमचे हे मागे जेवढेही कर्मचारी बसलेले आहे हे लिपिकवर्गीय कर्मचारी आहे। दिनांक 16 तारखेपासून ते 23 तारखेपर्यंत आमचं कामबंद आंदोलन होतं आणि आता 23 तारखेपासून ते अद्यापपर्यंत आमचं हे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू झालेलं आहे। म्हणजे सही न करता याआधी जे 16 ते 23 पर्यंत होतं हे सही करून कामबंद आंदोलन होतं, परंतु आता सही न करता सर्व लिपिकवर्गीय हा ऑफिसच्या बाहेर आहे, ते बेमुदत कामबंद आंदोलन। आता या आंदोलनाचा प्रमुख उद्देश म्हणजे असा की चौथ्या वेतन आयोगापासून जो लिपिक वर्ग आहे, जो प्रशासनाचा कणा मानला जातो, ज्याच्या भरोशावर सगळे जी.आर. निघतात, सगळे काही निर्णय घेतले जातात आणि जवळपास हा एकमेव असा वर्ग आहे, कामगार वर्ग आहे शासनातला, प्रशासनातला, की जो सकाळी 10 वाजेपासून तर 6:30 वाजेपर्यंत सतत कार्यरत होता आणि ऑफिसमध्ये एका जागी बसलेला असतो। तर अशा या लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यावर चौथ्या वेतन आयोगापासून अन्याय झालेला आहे की त्याच्या वेतनाच्या ज्या त्रुटीच्या ज्या गोष्टी असतात, म्हणजे वेतन वाढीच्या असतील किंवा बाकी गोष्टी असतात, सतत दुर्लक्ष झालेलं आहे। त्याचप्रमाणे लिपिक हा शब्द कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक, एक प्रकारचं कसं आहे, तर कनिष्ठ शब्द किंवा लिपिक शब्द म्हटला एक प्रकार त्या दृष्टिकोनातून त्या कर्मचाऱ्याकडे पाहिलं जाते, म्हणून त्याच्या पदनामामध्ये सुद्धा बदल व्हावा अशी आमची या आंदोलनाच्या दृष्टीने मागणी आहे। त्याचप्रमाणे जे पदोन्नतीचे स्तर आहे, जलसंपदा विभागाचा जर विचार केला तर 5 स्तर आहे, तर ते पदोन्नतीचे स्तरसुद्धा कमी होऊन ती त्रिस्तरीय पदोन्नतीचा आमचा मागण्या पूर्ण झाल्यास बघा, सद्यस्थितीत आम्ही प्रशासनाला निवेदने दिलेली आहे, मागण्या पोहोचवलेल्या आहे, आमचे प्रतिनिधी मंत्रालयातसुद्धा आहे, परंतु आता सद्यस्थितीत कसं प्रशासनाने किंवा शासनाने आमच्या जर या गोष्टीची दखल जर घेतली नाही तर याही पुढे हे आंदोलन मग पुढचं म्हणजे तीव्र स्वरूप घेईल असं सांगायचं आहे। लिपिकांच्या बदनामात बदल झालाच पाहिजे, लिपिक वर्गीयांच्या बदनामात बदल झालाच पाहिजे, पदोन्नतीचे टप्पे कमी झालेच पाहिजे, पदोन्नतीचे टप्पे कमी झालेच पाहिजे। जय महाराष्ट्र संघटनेचा विजय असो, हम सब एक है, विजय असो, लिपिक वर्गीय संघटनांचा विजय असो, लिपिक वर्गीय संघटनांचा विजय असो। वेतन त्रुटीतील तफावत दूर झालीच पाहिजे, वेतन त्रुटीतील तफावत दूर झालीच पाहिजे। जय महाराष्ट्र संघटनेचा विजय असो, जय महाराष्ट्र संघटनेचा विजय असो। जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे, जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे।